वर्ध्यात 15 दिवसापासून पावसाने दडी मारली आहे। कापूस सोयाबीनसह खरीप पिकांवर ताण आलाय। यामुळे कापूस पिकावर पावसाच्या खंडाचा परिणाम पडतोय। पावसाचा खंड वाढत चालल्याने आता उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये। येत्या 2 ते 4 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर आणि आगामी दसरा दिवाळीच्या सणासुदीच्या बाजारपेठेवरही होण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये मागील 10 ते 15 दिवसापासून पावसाने उघडीक दिली आहे आणि या पावसाने उघडीक दिल्यामुळे शेती पिकांवर याचा परिणाम होताना दिसून येत आहे। यामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे। काही आता म्हणजे पाणी नसल्यामुळे काही पिकं आता दम सोडू राहिलेले आहे। कॉटन हा थोडासा जर येत्या 3-4 दिवसात जर पाऊस आलेला नाही तर कॉटन जो आहे कॉटन सुद्धा हातातून जाणार आहे। सोयाबीन 50% लोकांचं हातून गेलेलंच आहे आणि ते लवकर मॅच्युअर्ड झाल्यामुळे जे उत्पादन होणार आहे त्या उत्पादनावर फार मोठा फरक पडणार आहे। ज्या सोयाबीन पिकाच्या भरोशावर शेतकरी आपला दिवाळी दसरा साजरा करतो ते दिवाळी दसरा साजरा होणार नाही। त्यानंतर प्रामुख्याने एक पुढील हंगामाची चिंता सुद्धा फार मोठी आहे। गव्हाची आहे, चण्याची आहे, कारण की पाऊसच नसल्यामुळे ते चना गहू सुद्धा इरिगेशन जरी असलं तरी वॉटर लेवल हे वाढलेलं नाही आहे आणि वॉटर लेवल न वाढल्यामुळे येणारा काळ हा फार भयंकर राहणार आहे, जो पाण्यासाठी मारामारी राहणार आहे। शेतकऱ्यांना तर पिकणारच नाही आहे, शेतकरी हा कोणतं पीक घेऊ शकणारच नाही आहे, पण पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या ही फार मोठी राहणार आहे। शेतकरी हा सपशेल पूर्णपणे डुबेल आणि येणारा त्याचा हंगामी सुद्धा त्याच्या हातात राहणार नाही। तो फार मोठ्या संकटात शेतकरी येईलच, पण शेतकऱ्यासोबत या देशातली सारी जनता सुद्धा संकटाचा सामना, फार मोठ्या पाण्याचा दुष्काळाचा सामना करावा लागेल। नक्कीच एकंदरीत पाऊस नसल्याने शेतकरी एकीकडे चिंतित आहे। जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची वाट आता शेतकरी पाहत आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।